आता मी बनवणार आहे मिरची भजी. तर इथे मी मिरच्यामधून कट करून घेतलेत आणि याच्यामध्ये आता मी थोडं थोडं मीठ लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण भजी बनवूया. तर मीठ लावून झालं आहे आणि मिरच्या मी बाजूला ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर इथे बेसन घेतलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बारीक रवा घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालते आणि त्याच्यानंतर थोडासा आपल्याला खायचा सोडा पण घालायचा आहे, म्हणजे भजी आपली छान फुगतात. आता हे सगळे पदार्थ मी मिक्स करून घेतले आणि आता थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. पातळ आपल्याला करायचं नाही, अशा प्रकारे जाडच ठेवायचं आहे, म्हणजे मिरच्यांना ते चांगलं लागेल. आणि अशा प्रकारे आपल्याला मिरच्या त्याच्यामध्ये बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि गरम गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत. तर अशा सगळ्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये सोडून फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि छान कलर येईपर्यंत त्यांना फ्राय करायचं आहे, म्हणजे आपली भजी छान अशी तयार होतात. तर तेल गरम असलं की बघा किती छान कलर आलेला आहे आणि आपली मिरची भजी तयार झालेली आहे.